नमस्कार मंडळी, आनंदमाळ निसर्ग शाळेमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या जेवणातला एक मुख्य पदार्थ म्हणजे भात. आपल्या सगळ्यांनाच हा भात खायला आवडतो. सुश्रुत, तुला कुठले कुठले भात आवडतात सांग बरं? इंद्रायणी, आंबेमोहर आणि बिर्याणीचा बासमती राईस. बरोबर. आपल्या मावळामध्ये होणारा इंद्रायणी आणि आंबेमोहर आणि दिल्लीतला प्रसिद्ध असलेला बासमती राईस, हा जी तांदळ आहेत, ह्या तांदळाच्या भारतामध्ये जवळजवळ 10 लाख जाती होत्या. कारण तांदूळ हे असं धान्य आहे जे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सर्व राज्यांमध्ये हे तांदूळ होतात किंवा भात हे पीक घेतलं जातं. आणि प्रत्येक राज्यातलं, प्रत्येक गावातलं, प्रत्येक जिल्ह्यातलं ह्या भाताची एक वेगवेगळी क्वालिटी आहे आणि त्याचमुळं या भाताला स्वतःची ओळख मिळत गेली. आज भाताच्या जवळजवळ 10,000 जाती आपल्या भारतामध्ये आपण डॉक्युमेंट करून ठेवलेल्या आहेत किंवा आज ऑफिशियली आपण त्या जतन करून ठेवलेल्या आहेत. आनंदमळ्यामध्येही आपण मागच्या वर्षीपर्यंत इथला इंद्रायणी आणि जुना आंबेमोहर या 2 जातीचे संवर्धन करतो आहे. याचबरोबर पुढे जाऊन आपण यावर्षी आनंदमळ्यामध्ये तब्बल 10 प्रकारच्या भातांची लागवड करणार आहे. हे जे भात आहेत हे आपल्याला जुन्नरच्या सह्याद्री स्कूलमधून उपलब्ध झालेले आहेत, जिथे ते 50हून जास्त जातींचं संवर्धन करतायत गेले अनेक वर्ष. आता आपण या भाताच्या जाती बघूयात, आपण कुठकुठल्या करतोय ते सांग बरं. कुठले भात आपण करतोय ते? हा इंद्रायणी, मावळ तालुक्यातला आपला इंद्रायणी. हे जे भाताचं बियाणं आहे हे आपण आपल्या भात संशोधन केंद्र वडगाव मावळ इथनं मागवलेलं आहे. हे भाताचं बियाणं आपण साधारण 3 ते 4 वर्षांनी हे नवीन आणत असतो, म्हणजे ते शुद्धता ही टिकून राहते. तर ह्या वर्षी आपण हे भात संशोधन केंद्रातनं इंद्रायणीचं बियाणं आणलेलं आहे. हा कुठला आहे सुश्रुत? आंबेमोहर. हा आहे आपल्या मावळ तालुक्यातला आंबेमोहर. त्यानंतर रक्तशाली, रक्तशाली. हा जावयाची गुंडी, गोविंद भोग, तुळशा, आंबेमोहर, नवारा ब्लॅक हस्क, चखाव, मुणगा. तर मंडळी, ह्या सर्व भातांचे जे बियाणांच्या जाती आहेत त्या त्या प्रदेशातल्या प्रदेशनिहाय जाती आहेत आणि प्रत्येकाचा कालावधीही वेगवेगळा आहे. आज आहे 7 जून, म्हणजे आजपासून मृगनक्षत्र सुरू झालं आणि ह्या मृगनक्षत्राच्याच मुहूर्तावरती आज आपण आपल्या इथल्या भातांचं बियाणं टाकणार आहोत, ज्यांचा कालावधी जास्त आहे, 120 ते 135 दिवस. तर ह्या भातांच्या जाती आज आपण इथे टाकणार आहोत आणि ह्या ज्या जाती आहेत ज्या 110 ते 125 दिवसाच्या आहेत, ह्या आपण पुढच्या आठवड्यात टाकणार आहोत. ह्यानी काय होणार आहे तर आपला भात आणि हा भात हा एकाच वेळी काढणीस येईल आणि त्यामुळे एकाच वेळी आल्यामुळे ह्या भातावरती वेगळे रोग किंवा वेगळ्या किडी ह्या भातावरती येणार नाहीत लवकर आल्यामुळे. तर त्याकरता आज आपण आपला इंद्रायणी आणि आंबेमोहर या 2 भातांच्या जाती आज आपण रोपं बनवायला ह्याची बियाणं टाकणार आहोत. रोपं बनवताना ह्या बियाणांची प्रक्रिया करणे खूप महत्त्वाचं असतं, कारण या बियाणांवरती वेगवेगळ्या बुरशी असतात आणि ह्या जर बुरशी बियाणांबरोबर मातीत गेल्या बियाणाला उगवायला प्रतिबंध करतात किंवा ह्याच बुरशी पुढे वाढून रोपांमध्ये जातात आणि रोपं मरायचे याच्यामध्ये शक्यता असते. सो त्याकरता बीजप्रक्रिया भाताची खूप महत्त्वाची असते. ही बीजप्रक्रिया जी आहे ती आपण 3 टप्प्यामध्ये करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा आपण ह्या भाताला मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत, म्हणजे त्यावरच्या ज्या बुरशी आहेत हानिकारक त्यांचा नायनाट होईल. त्यानंतर त्याला आपण थायरमची म्हणजे कीटकनाशकाची, त्यानंतर त्याला आपण बुरशीनाशकाची प्रक्रिया करणार आहोत आणि सगळ्यात शेवटी त्यामध्ये आपण जीवाणू संवर्धकाचा लेप देणार आहोत, म्हणजे मातीतले जे पोषक घटक आहेत ते या भाताच्या बियाण्याला घेण्याकरता हे जे जीवाणू आहेत हे जीवाणू मदत करतील. चला तर मग आपण आता सुरुवात करूयात ह्या बीजप्रक्रियेला. आपण आज आंबेमोहर भाताची ही बीजप्रक्रिया कशी करतायत ते बघूया. तर मंडळी, हे जे आहे हे 3% आपण मिठाचं द्रावण तयार केलेलं आहे आणि ह्या द्रावणामध्ये आता आपण हा भात टाकणार आहोत. तुम्ही जर बघाल तर याचे 2 फायदे होतात. एक म्हणजे मिठाचं पाणी टाकल्यामुळे या पाण्याची घनता कमी होते आणि जो पोकळ भात असतो किंवा जे पोकळ दाणे असतात ते येऊन वरती येतात आणि फक्त जो भरलेला दाणा आहे तोच खाली राहतो. त्याचबरोबर मिठामुळे ह्यावरचे बुरशीचे जे अंडी असतात, बुरशीचे जे स्पोर्स असतात तेही ह्यामध्ये मरतात आणि ह्या मिठाच्या पाण्यात धुवून घेतल्यावरती आपण त्याला चांगल्या पाण्यामध्ये परत धुवून घेणार आहोत. तुम्ही बघत असाल
तर ह्यातला निम्मा भात खाली गेला आहे, निम्म्याच्या वरचा, आणि साधारण 25% भाताचं बियाणे आता हे वरती तरंगतं आहे. हे जे बियाणं आहे सगळं पोकळ आहे, तर ह्याला आपण आता वेगळं काढून घेणार आहोत. हे असं आपण ह्याला हलवून घेतो आहे आणि पोकळ बियाणं सगळं वरती काढलेलं आहे. आणि हे पोकळ बियाणं आपण अलगद हाताने आता आपण काढून घेतो आहे बाजूला. ह्या बियाण्यात जरी दाणे असले तरी ह्या बियाण्याची रोपही सशक्त होणार नाही आहेत, कारण यातले दाणे हे सशक्त नाही आहेत. त्यामुळे आपण ही सगळी बियाणी इथे वेगळी करतो आहे. यानंतर आपण ह्या बियाण्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. हे जे आहे स्वच्छ पाणी आहे, म्हणजे ह्याच्यावरचं जे मीठ आहे ते जमिनीत आपल्या जायला नको, त्याकरता आपण आता हे बियाणं स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. तुम्हाला फरक जर कळला असेल तर आता हे सगळं जड बियाणं आहे आणि जवळजवळ सगळं बियाणं आता टबच्या तळाशी जाऊन बसलेलं आहे. आता आपण हे बियाणं काढून ह्याला गोमूत्राच्या द्रावणामध्ये बुडवतो आहे. याचे 2 फायदे आहेत. गोमूत्र हे कीटकनाशकही आहे आणि त्याचबरोबर संजीवकही आहे, म्हणजे ह्यावरच्या किडी मरण्याकरता याचा उपयोग होणार आहे. आणि त्याचबरोबर ह्याचा संजीवक म्हणजे भात उगवण्याकरताही याचा छान उपयोग होणार आहे. साधारण 2 मिनटं या गोमूत्राच्या पाण्यात ठेवल्यावर आता आपण या बियाण्याला या बादलीत काढून घेणार आहोत. आता हे बियाणं आपण सावलीमध्ये वाळवणार आहोत. हे बियाणं आपण इथे सावलीत वाळत घालतो. तर मित्रांनो, हे जे आहे हे इंद्रायणीचं बियाणं आपण काल मिठाच्या पाण्यातून काढून त्यावरती प्रक्रिया करून आता वाळून हे पूर्ण झालेलं आहे. आणि आता हे बियाणं आपण इथे आत्ता पसरून घेतलेलं आहे. आता ह्यावरती आपण बीज प्रक्रियेचा दुसरा टप्पा करणार आहोत, ते म्हणजे याच्यावरती पण आता बुरशीनाशकाची आपण याच्यावरती प्रक्रिया करणार आहोत. त्याकरता ह्या बियाण्याच्याच पोत्यामध्ये हे थायरम नावाचं बुरशीनाशक येतं. हे बुरशीनाशक आता आपण ह्या बियाण्याला चोळणार आहोत. अजून एक गोष्ट, बियाण्याची जी उत्पादन क्षमता उगवण क्षमता असते ती उगवण क्षमता सांगणारं हे एक सर्टिफिकेट त्या बियाण्याबरोबर दिलं जातं. तुम्ही जर बघाल तर ह्याची जी उगवण क्षमता आहे ती आहे 80%. त्याचबरोबर फिजिकल प्युरिटी म्हणजे शुद्धता जी आहे ती आहे 98% म्हणजे 98%. आणि जेनेटिक प्युरिटी ही 98% आहे. हे जे आहे ह्याला म्हणतात सर्टिफिकेट, बियाण्याचं सर्टिफिकेट. आपण जे बियाणं घेतो आहे ते शुद्ध आहे ना, आणि त्याचबरोबर ह्या बियाण्याची उगवण क्षमता ही चांगली आहे ना, हे बघून घेण्याकरता सर्टिफिकेट महत्त्वाचं असतं. आपण घरीसुद्धा या बियाण्यांची उगवण क्षमता तपासू शकतो. 100 दाणे घेऊन आपण यांना ओल्या कापडात ठेवून त्यातले किती मोड येत आहेत ह्यावरती ह्या बियाण्यांची उगवण क्षमता आपण घरीसुद्धा तपासू शकतो. चला आपण ह्याला आता बुरशीनाशकाची प्रक्रिया करूयात. हे जे थायरम आहे हे आता आपण तांदळाच्या प्रत्येक दाण्याला व्यवस्थितपणे चोळून घेणार आहोत. मित्रांनो, अजून एक लक्षात ठेवायचं आहे की कुठल्याही बीजप्रक्रिया करताना जे रासायनिक जे बुरशीनाशकं वापरतो अर्धच टाका, त्याच्यामध्ये आपण नेहमी हातामध्ये हँडग्लोव्ज घालणे महत्त्वाचं असतं. आता याचा पुढचा टप्पा म्हणजे ह्या बियाणावरती आपल्याला जीवाणूंची प्रक्रिया करायची. आता ही जीवाणूंची प्रक्रिया का करायची? हे जीवाणू 2 प्रकारचे असतात. एक म्हणजे ॲझोटोबॅक्टर आणि दुसरा म्हणजे PSB म्हणजे फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया, म्हणजे स्फुरद विरघळणारे जीवाणू. जमिनीत उपलब्ध असलेले जे न्यूट्रिएंट असतात किंवा जमिनीत उपलब्ध असलेले जे घटक असतात ते या बियाण्याला मिळण्याकरता हे जीवाणू ह्यांची मदत होते. ह्या जीवाणूंची ही अशी पावडर येते आणि ही जी पावडर आहे ही महात्मा फुले कृषी विद्यापीठ ह्यांतर्फे बनवली जाते. आणि पुणे विद्यापीठामध्ये ह्या पावडर आपल्याला अगदी रास्त दरामध्ये मिळतात. हे आहे स्फुरद जीवाणू संवर्धक आणि हे आहे ॲझोटोबॅक्टर. ह्यांचं मुख्य कार्य म्हणजे जमिनीतले जे घटक आहेत, अन्नद्रव्य आहेत, ते ह्या बियांना सुरुवातीच्या काळामध्ये उपलब्ध करून देणे. आता ह्या जीवाणूंना आपण पुन्हा ॲक्टिव्ह करण्याकरता ह्या गुळाच्या पाण्याच्या मिश्रणामध्ये आपण टाकतो. म्हणजे हे गुळाचं पाणी जेव्हा आपण ह्याच्यामध्ये गुळाच्या पाण्यात जेव्हा ह्यांना टाकतो तेव्हा हे जीवाणू पुन्हा एकदा ॲक्टिवेट होतात आणि मग हे गुळाचं पाणीचा लेप आपण ह्या भातावरती देतो. साधारण 100 ml पाण्याला 5 ग्रॅम
हे आपण जीवाणू याच्यामध्ये टाकतो. सर्वप्रथम आपण हे स्फुरद विरघळणारे जीवाणू टाकूयात. त्यानंतर हे आता आपण ॲझोटोबॅक्टर टाकतो. ह्याला आपण व्यवस्थित या पाण्यामध्ये ढवळून घेणार आहोत. तुम्हाला या पाण्याचा रंग बदललेला दिसेल. आता हे जीवाणू आपण ह्या भात बियाण्यावरती ओतून त्याला सगळ्या भात बियाण्याला व्यवस्थित लागतील याची आपण खात्री करून घेणार आहोत. इथं आपण भाताचं रोप टाकण्याकरता हे आता छोटे छोटे वाफे तयार करून घेतोय. इथली माती आधी आपण भुसभुशीत करून घेतली आहे रोटावेटरच्या साहाय्याने आणि आता आपण हे जे लांब वाफे आहेत ह्यामध्ये छोटे छोटे वाफे तयार करतोय. म्हणजे पाणी जेव्हा आपण या भाताच्या रोपांना देऊ तेव्हा ते व्यवस्थित सगळीकडे बसेल. आता आपण हे बियाणं या वाफ्यांमध्ये टाकून घेतो. हे बियाणं टाकताना सुद्धा व्यवस्थित एका अंतरावरती पडेल ह्याची आपण काळजी घेतलेली असते. त्याकरता हा जो बियाणं टाकायचा वेग जो असतो, वाऱ्याचा वेग आणि त्याचबरोबर हातात बियाणं किती आहे आणि ते किती आपण पटापट टाकतोय यावरती हे सगळं अवलंबून असतं. प्रत्येक रोपाला उगवायला त्याची जागा ही मिळायला हवी. आणि हे बियाणं टाकल्यावरती अशा प्रकारे हे तारेच्या पंजानी मातीमध्ये मिसळल्या जातात. तर मंडळी, आता आपल्या मागे हे भात बियाणं टाकायचं काम सुरू आहे. हे भात बियाणं रुजून त्याची रोपं तयार होण्याकरता साधारण 21 ते 30 दिवसाचा कालावधी लागतो. आणि एकदा का ही रोपं झाली की मग ही रोपं हळूच काढून आपण त्याची पुनर्लागवड करतो. आणि ह्याच वेळी आपला असतो भात लागवड महोत्सव. सुश्रुत, मागच्या वेळी आपण भात लागवड महोत्सव की धमाल केली होती की नाही? म्हणजे सुश्रुतचे मित्र आले होते, तुमच्यासारखी लहान लहान मुलं आली होती, त्यांचे पालक आले होते आणि सगळ्यांनी छान चिखलामध्ये उतरून ही रोपं अलगदपणे काढली आणि नंतर ती 25 सेंटीमीटर 25 सेंटीमीटर ह्या अंतरांवरती पुनर्लागवड केली गेली. आणि हा जो भात लावणी महोत्सव असतो साधारण आपल्या जुलै महिन्यामध्ये दुसऱ्या आठवड्यात आपला हा भात लावणी महोत्सव आहे. त्यावेळी छान सगळीकडे हिरवळ, पाणी, चिखल आणि मागे धबधबाही असतो. ह्या सगळ्याचा आनंद घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल ना मित्रांनो? तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तसंच आमच्या आनंदमळा फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.